परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात 8 गावात पाणी टंचाई, गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी। गोंदियातील शेतकऱ्यांचं वादळी वाऱ्यामुळे लाखोंचं नुकसान। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मका पीक जमीनदोस्त, तर तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची कार्यवाही करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। लातूर शहरातील अनेक भागात पिवळसर पाण्याचा पुरवठा, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी घेतली दखल। नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा। नांदेडच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। धाराशिवमध्ये गोंधळाच्या कार्यक्रमात नागरिकांना जेवणातून विषबाधा, उपजिल्हा रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू, तर कार्यक्रमात जेवलेल्यांना त्रास झाल्याची नातेवाईकांची माहिती। चितळेंच्या नावाखाली बनावट बाकरवाडीची विक्री करत पुणेकरांची फसवणूक, तर चितळे बंधू मिठाईवाल्यांची अधिकृत माहिती वापरल्याने आर्थिक नुकसान। पुण्यातल्या 12 धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार, धर्मादाय अधीक्षकांची माहिती। पुणे बंगळुरू खरतर महामार्गावर प्रवासी बसला आग, खेड शिवापूर जवळ एका प्रवासी बसला भीषण आग, आगीत संपूर्ण बस जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।